36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गेल्या 1-2 वर्षांपासून जालना जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत असून कमी भावात कापूस विकणे हे अडचणीचं कारण आहे. गेल्या 2 वर्षांपासून कापूस विक्रीसाठी पाठवला जातोय. 4500 रुपये प्रति क्विंटलने बाजारभाव, त्यामुळे होणारा खर्च शेतकरी पेलत नसून केंद्र सरकारने शेतमालाला किमान 10 किंवा 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांना सरकार प्रति क्विंटल भाव देईल आणि येत्या 2024 मध्ये तेच सरकार स्थापन करतील, कारण शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कापूस उत्पादक सोमीनाथ घोडकी यांनी आज सांगितले. जय महाराष्ट्र. मी सोमनाथ घोडकी, जालना जिल्ह्यातून एक शेतकरी बांधव म्हणून बोलतो. माझी एक महाराष्ट्र शासनाला कृषी मंत्र्याला एक विनंती आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या मालाला कत्ताही भाव मिळालेला नाही. या कारणाने शेतकरी हे प्रचंड नाराज झालेले आहे आणि गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जो अवकाळी पाणी पडलं होतं त्याचे पण पीक दुष्काळी सरकारने जाहीर केले, पण अजूनपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले नाही. आणि आता पण 24-25 तारखेला जो फेब्रुवारीमध्ये गेल्या 2-4 दिवसामध्ये गारपीट झाली आणि पाणी पाऊस पडला, तर त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं जे सर्वसामान्य आज याला उत्पादन खर्च जर याला पेराला 4,000 रुपये लागले आणि याला काढणीला 3,000 रुपये लागले. 1 एकर क्षेत्र आहे, म्हणजे याचा मोबदला पण मिळालेला नाही, इतकाच गहू झालेला आहे आता याला. हे सर्व वाया गेलेलं आहे मातीमध्ये. आणि कापसाचं तर असं झालेलं आहे की गेल्या वर्षी 9,000पर्यंत भाव होता, पण या वर्षी 4200, 4300, 45. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण, जालना.